आज तुम्हा सर्वांच्या साक्षीनं मला हा पुरस्कार तुम्ही दिलेला आहे. पुण्याच्या लोकांनी नेहमीच माझं कौतुक केलेलं आहे, मला माहिती आहे. आजचं महत्व विशेष असं आहे, यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या नावाचा हा पुरस्कार एका थोर व्यक्तिमत्वाचा पुरस्कार माझ्या एका चांगल्या मित्राच्या हातून मला मिळतोय, मोहन आगाशे. आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला मोहन आगाशे बरेच वरती होते, टॉपला. त्यांची कामं नाटकात त्यावेळेला फार चांगली होती, गाजली होती. तो माझी ओळख करून घ्यायला आला होता, पण तरी मी त्याला पाहत होतो, कारण असं मी जवळून त्याला कधीच पाहिलं नव्हतं त्यावेळेला. काय आहे आजचा हा पुरस्कार, हा मी एकंदर माझ्या लोकांच्या जी त्यांची भावना आहे माझ्याबद्दल त्याचं प्रतीक समजतो. मला असे पुरस्कार पुण्यामध्ये वारंवार मिळालेले आहेत आणि मी ते सगळेही जपून ठेवलेले आहेत. मला मुद्दाम इथे बोलून तुम्ही हा जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी अतिशय तुमचा ऋणी आहे. हे तुमचं प्रेम मी कधी विसरणार नाही, विसरू शकत नाही. माझ्यासाठी तरी फार आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे पुरस्कार मग आम्हाला देते, पण खरं तर आमचाच कौतुक आणि सन्मान होतो, कारण केवढ्या मोठ्या माणसाच्या जवळ बसता येते. लहानपणापासून मामांचं मी फॅन आहे आणि त्यांचे सगळे सिनेमे, घनचक्कर असू द्या, कुठलाही सिनेमा त्यांचं मला वाटतं एखादा आत्ताचा सुटला असेल तर सुटला असेल, नाही तर सगळे सिनेमे मामांचे मी बघितलेत. आणि जसं आकाशी सर म्हणाले, म्हणजे मी जेव्हा जेव्हा मामांना भेटतो, मी जी टॉकीजमध्ये काम करत होतो आणि मामांची बाईट घ्यायची होती मला. मी काम करणारा आणि माझं काम होतं ते की दिवाळीच्या सदीच्या, अमुक सदीच्या टी व्हीवर जे येतं ना, तर ते घ्यायला मामांना पहिलं इंटरॅक्शन मी मामांच्या जवळ जाऊन विनंती केली होती की मामा तुमचा बाईट पाहिजे. आणि एक अनोळखी काम करणारा पोरगा माझ्या खांद्यावरती हात ठेवून कुठं जायचं आहे असं म्हणून ते माझ्यासोबत आले आणि त्यांनी बाईट दिला होता. तर म्हणजे इतका मोठा आभाळासारखा माणूस, पण खूप साधेपणानं आणि कुठल्याही माणसाची तितक्याच प्रेमानं वागणारा, म्हणून मला मनात हे झालं. नाही तर आपण दुरून बघतो जे पडद्यावरती असतात ते भारी वाटतात, हिरो वाटतात, आणि जवळ गेले कळतं त्याचे हिरो आहेत लोक बरेच, पण हा माणूस खरंच हिरो आहे. आणि म्हणजे खूप ओळख आहे, कधीपासून मामाला ओळखतोय असं वाटतं. आणि हे खूप आत्ता आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी की त्यांच्या सोबत बसलोय. आगाशी सर, नाना तर एक धाकटा मागं चालणारा म्हणून आमच्यावर प्रेम करतच असतात. खूप आनंद वाटतोय. या 2-3 कवींना जे पुरस्कार मिळाला त्यासाठी अभिनंदन. आणि आत्ता हे पर्वणी आहे सगळ्यांना ऐकणं. नाईबाबर सर आहेत, होमो सर आहेत इथे, पण म्हणजे भारी पर्वणी आहे. आणि कवितेचं मूल्य आहे जगात, पण ते जरा उशिरा कळायला लागतं. तर खूप आनंद वाटला आणि खूप साऱ्या सदिच्छा सगळ्यांना. थँक्यू. की मी अशोकला देण्यासाठी मी इथं आलेलो आहे. वास्तविक माझी तब्येत बरी नाही, पण अशोकची माझी पहिली भेट अगदी अशा तर मी अशी पाथरे ती नाटकात काम करत होतो आणि साहित्य संघ मंदिरात हा आला होता. त्यावेळी त्यांनी नुकतंच दादा कोंडकेच्या पहिल्या चित्रपटात काम केलं होतं असतो. आणि तेव्हा मला अतिशय, म्हणून मी मुद्दाम होऊन ओळख करून घेतली त्याची, की माझं नाव मोहन आगाशे, अशोक तुझं काम मला फार आवडलेलं आहे. आणि तेव्हापासून त्याची कामं मी बघत राहतोय. शिवाय त्याची बायको ही पण माझी मैत्रीण आहे, कारण तिची आई ऑल इंडिया रेडिओवर होती मुंबईच्या, आणि आमची एक रशियन कॉमन मैत्रीण असल्यामुळे. आणि तेव्हापासून अशोकसारखा माणूस फार विरळ आहे. काहीही कुठल्याही तऱ्हेचा इगो त्याला नाही, सगळ्यांना मदत करणार आहे, शांत आहे, बडेजाव करत नाही. आणि मला त्याला हे दिलं पाहिजे हे मला स्वतःला आत्म वाटल्यामुळं
मी इथे आलेलो आहे.